जय शिवराय मित्रांनो फवारणी यंत्र अनुदान शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विविध प्रकारच्या फवाऱ्यांसाठी 10,000 पासून 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। आणि मित्रांनो याच्याच संदर्भात सविस्तर अशी माहिती ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या फवाऱ्यासाठी किती अनुदान दिलं जातं, याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहूयात की कोणत्या फवाऱ्यासाठी नेमकं किती अनुदान दिलं जातं। याच्यामधील पहिला स्प्रेअर पहिला फवारा आहे तो म्हणजे मॅन्युअल, जे आपण पायाने किंवा हाताने मारून जो चालवतो, हा मनुष्यचलित फवारा साधारणपणे 750 रुपयापर्यंत याच्यासाठी अनुदान दिलं जातं। सोलर ऑपरेटर नॅपसॅक स्प्रेअर याच्यासाठी 18,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। बैलगाडीवरती लादलेला सोलर पॉवर्ड हाय क्लिअरन्स स्प्रेअर याच्यासाठी 40,000 रुपयाचं, तर याच्यामध्ये एअर मिस्ट कॅनोपी स्पेअरसाठी 47,500 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। याच्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी केला जाणारा जो स्पेअर आहे तो म्हणजे 0.75 HP इंजिनचा 8 ते 12 लिटरचा नॅपसॅक स्पेअर, याच्यासाठी 31,000 रुपयापर्यंत। तर 12 ते 16 लिटरपर्यंतचा जो स्पेअर आहे 1 HP इंजिनपर्यंतचा, याच्यासाठी 38,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। याच्यानंतर जो नॅपसॅक स्पेअर पॉवर ऑपरेटर 1 HP इंजिनपेक्षा कमी जो आहे, जे 16 लिटर कॅपॅसिटीचा, याच्यासाठी सुद्धा 10,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। याच्यानंतर ट्रॅक्टर ऑपरेटर स्पेअर जो आहे इयर कॅरियर असिस्टंट, जो आपण पाठीमागं ट्रॅक्टरच्या मागं लावले जातात, असे 1.25 लाख रुपयाचं अनुदान त्याच्यामध्ये दिलं जातं। ट्रॅक्टर ऑपरेटर स्पेअर बूम टाईपचा याच्यासाठी 37,000 रुपयाचं। इको फ्रेंडली लाईट ट्रॅपसाठी 1,500 रुपयाचं। सोलर इन्सेक्ट ट्रॅपसाठी 3,750 रुपये। ट्रॅक्टर ऑपरेटर इलेक्ट्रोस्टॅटिक स्पेअरसाठी 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। तर सेल्फ प्रिपोर्ड हाय अराउंड क्लिअरन्स स्प्रेअर जो बूम टाईपचा असतो, याच्यासाठी जास्तीत जास्त 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। ट्रॅक्टर माउंटेड प्रिसिजन स्प्रेइंग मशीन याच्यासाठी 3.5 लाख रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं। व्हेकल माउंटेड स्पेअर फॉर लो कॉस्ट कंट्रोल याच्यासाठी सुद्धा 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। याच्यानंतर जे काही बनाना इंजेक्टर येतो याच्यासाठी 7,500 रुपये। ट्रॅक्टर ऑपरेटर EPN बायो एजंट ॲप्लिकेटरसाठी तब्बल 22,000 रुपयापर्यंत अनुदान 50% प्रमाणामध्ये या योजनेअंतर्गत दिलं जातं। मित्रांनो याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टल लॉग इन सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डायरेक्टली लिंक देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आधार, OTP बायोमेट्रिकसह किंवा तुमचा युजर ID पासवर्ड कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती अर्ज करा नावाची बाब दाखवली जाईल। याच्या अर्ज करावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे। मित्रांनो अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील। याच्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्रीकरणच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे। कृषी यंत्रीकरणच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक कृषी यंत्रीकरणचा अर्ज खुलेल। याच्यामध्ये मुख्य घटक मध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य सिलेक्ट करायचे। याच्यानंतर आपण ट्रॅक्टरचा किंवा जे काही मॅन्युअल फवारा जो सिलेक्ट करणार आहात तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे। याच्यामध्ये मनुष्यचलित अवजारामध्ये काही फवारे येतात, काही अवजारे याच्यामध्ये आपल्याला बैलचलितमध्ये येतात, काही अवजारे याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारामध्ये येतात। आता जसे की मनुष्यचलित अवजारामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला यंत्रसामुग्रीमध्ये सुद्धा ही अवजारे या ठिकाणी मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पीक संरक्षण अवजारामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे। पीक संरक्षण अवजारे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मशीनचा प्रकार निवडावा लागणार आहे। इको फ्रेंडली लाईट ट्रॅप, पॉवर नॅपसॅक मिस्ट ब्लोअर, याच्यानंतर पॉवर नॅपसॅक स्पेअर 8 ते 12 लिटर, 16 लिटरपेक्षा जास्त, 12 ते 16 लिटर मॅन्युअल स्पेअर, ज्याच्यामध्ये फूड बॅटरी ऑपरेटर जो आहे तो, किंवा सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप, याच्या अंतर्गत आपल्याला जो निवडायचा तो आपण याच्यामधून निवडू शकता। आणि जर आपल्याला ट्रॅक्टर ऑपरेटर, पॉवर टिलर ऑपरेटर अवजाराच्या अंतर्गत येणारा जर निवडायचा असेल तर तोही निवडू शकता। याच्यामध्ये आपल्याला श्रेणी निवडावी लागणार आहे। HP श्रेणी निवडल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पीक संरक्षण अवजाराच्या अंतर्गत याचा समावेश करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता ट्रॅक्टर ऑपरेटर इलेक्ट्रोस्टॅटिक स्पेअर, ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटर स्पेअर आणि ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटर स्पेअर बूम टाईप, असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर आपल्याला जो स्पेअर निवडायचा आहे तो त्याच्या पद्धतीनुसार आपल्याला या ठिकाणी हा निवडावा लागणार आहे। आता आपण मनुष्यचलितमध्ये नॅपसॅक स्पेअर सिलेक्ट करणार आहोत। तर नॅपसॅक स्पेअरसाठी आपल्याला मनुष्यचलित अवजारे, पीक संरक्षण अवजारे निवडायचे। मशीनचा प्रकारमध्ये आपल्याला जो फवारा याच्यामधून पाहिजे तो फवारा आपण याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता। आता हा फवारा सिलेक्ट केल्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही या बाबीला आपल्याला टिक करायचे आणि ही बाब आपल्याला या ठिकाणी जतन करायची आहे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपण हा घटक यशस्वीरित्या जतन केला आहे। आपल्याला दुसरी बाब निवडायची का असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे।
नोवरती क्लिक केल्यानंतर आपली ही बाब जतन होईल, परंतु आपला हा अर्ज सादर झालेला नाही आहे. फक्त आपण आपली बाब ही निवडलेली आहे. याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला दाखवलं जाईल की आपण ज्या पसंतीच्या बाबी आहेत त्या निवडा आणि निवडल्यानंतर अर्ज सादर करा. याच्यामध्ये दुसऱ्या बाबी निवडायच्या असतील तर पुन्हा एकदा मेनूवर जाऊ शकता आणि नसेल तर पहावरती क्लिक करायचे. पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या बाबी निवडलेल्या आहेत त्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील. याच्यामध्ये ज्या बाबीला आपल्याला प्राधान्यक्रम 1, 2, 3 द्यायचा आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी देऊ शकता. आता आपल्याला जे प्राधान्यक्रम याच्यामध्ये द्यायचे, तुम्ही जर एकच बाब निवडलेले असेल तर तुम्हाला एकच प्राधान्यक्रम दाखवलेला जाणार आहे आणि जर तुमच्याकडे जास्त बाबी असतील तर तुम्हाला हा प्राधान्यक्रम या ठिकाणी निवडायचा आहे. याच्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या अटी शर्ती मला सर्व मान्य राहतील याला टिक करायचे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपला हा अर्ज यशस्वीरित्या सादर होईल. आता जर तुम्ही 2023-24 मध्ये एकही बाबीसाठी ॲप्लिकेशन केलेलं नसेल, तुम्ही यापूर्वी एकाही बाबीसाठी अर्ज केलेला नसेल तर मात्र तुम्हाला ₹23.60 पेमेंट करावं लागेल. ऑनलाईन पद्धतीने हे पेमेंट करायचे. QR कोड किंवा तुमच्या UPIच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग वापरू शकता आणि हे पेमेंट केल्यानंतर तुमचा हा अर्ज मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये दाखवला जाईल. मित्रांनो, सध्या हा एलिजिबल फॉर लॉटरी असा दाखवतोय. याच्यामध्ये लॉटरी लागल्यानंतर लाभार्थी पात्रता जी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या त्या अर्जासमोर विनर असं दाखवलं जाईल. त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करावे लागतील आणि याच्यामध्ये टेस्ट रिपोर्ट, तुमचं जे काही कोटेशन असेल वगैरे वगैरे तुम्ही अपलोड करून तुम्हाला पूर्वसंमती दिली जाईल आणि याच्या पुढे तुम्ही खरेदी करून अनुदानाचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे फवारणी यंत्राच्या अनुदानाच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.